काय झालं? बस थोड्या. Yes, good evening to all. So today we'll see the part of complex number as modulus and argument part, that is amplitude part. See, डायग्राम पाहून किती जणांना समजेल मॉड्युलस म्हणजे काय. आता जे नवीन असतील त्यांच्यासाठी परत काय आहे, हा चॅप्टरचं नाव कॉम्प्लेक्स नंबर आहे, मॅथमॅटिक्स 2 मधून चालू आहे. सीईटी लेवल प्लस JEE चे लेवल पॅरलल त्याला घेतले जातील तुम्हाला. सो आजच्या पार्ट ऑफ झालेली एक्झाम 10 राईट. वर्षिका, कॉंग्रॅच्युलेशन्स, 92 मार्क्स कळाले असतील प्रत्येकांना. मार्क्स कळाले का? मार्क्स कळाले का प्रत्येकांना? आवाज येत नाहीये माझा? नो साऊंड? येस सर नो? Yes, Varshika, as expected. English was difficult. Sure. वर्षिका 2 मार्क खाल्ले वर्षिका तू मॅथ्स मधले. सोपे होते पण ते क्वेश्चन इझी होते, ते एवढे डिफिकल्ट नव्हते. इंग्लिश थोडं डिफिकल्ट राहणार, मेंटेन करणार, रँक मेंटेन करण्यासाठी तशा गोष्टी होणारच शेवटी. रँक मेंटेन होण्यासाठी थोडस स्पेलिंग मिस्टेक्स इन इंग्लिश तेवढे पाठवा ना, करेक्शन करावं लागतं थोडंफार. ओके, इंग्लिशचे काही करेक्शन्स असतील तर नक्कीच ऍक्सेप्टेड आहेत. पाठवले तर खूप छान. माझ्या नंबरवर पाठवा, नंबर तुम्हाला पाठवतो, पुढच्या वेळेस करेक्शन होईल त्याचं. 8793403231 राईट. या नंबरला करेक्शन पाठवले तरी चालेल, व्हॉट्सअप करा. T4च्या नावाने सेव्ह करून ठेवा हा नंबर. अडचण असेल तर डायरेक्ट कॉल नका करू प्लीज, रिक्वेस्ट आहे. मेसेज करत चला, तुमच्या मेसेजला रिप्लाय केलं जाईल. Okay, so today's part is argument, modulus and argument part. ओके, लक्ष द्या. या ठिकाणी ऑलमोस्ट पायथागोरस थेरम जसा फॉलो होतो त्याच पद्धतीने हे फॉलो होतं. पायथागोरस थेरम जसा फॉलो होतं, सांगा रे. पायथागोरस थेरम मध्ये सपोज हा पार्ट OM ऍज ए आहे, PM ऍज अ बी आहे, तर हायपोटेनियस किती? व्हॉट इज द हायपोटेनियस? ए आणि बी. सांगा रे. कॉम्प्लेक्स नंबर हा एक नंबर आहे जो की रियल प्लस इमॅजिनरी म्हणून येतो. रियल प्लस इमॅजिनरी म्हणून येतो, करेक्ट. याला काय म्हणायचं रे? विदाउट आय, विच विल बी लोकेटेड ऑन द रियल ऍक्सिस. कुठल्या ऍक्सिस वरती? रियल ऍक्सिस वरती डिनोट होतं. याला काय म्हणणार? रियल पार्ट. येस, करेक्ट. तुम्ही आन्सर दिलं बाबा. येस, प्रणव, करेक्ट. सो हा जो ए आहे त्याला काय म्हणणार? रियल पार्ट. बी ला काय म्हणणार रे? व्हॉट इज द बी हिअर? व्हॉट इज द बी हिअर? बी हा ए आणि बी दोन्ही काय असतात? ए आणि बी नंबर असतात. कुठले नंबर रे? ए आणि बी कुठले नंबर असतात? रियल नंबर असतात. कुठले नंबर असतात? रियल नंबर असतात, करेक्ट. बट कोण सांगतं रे बट काय? कोण सांगतं बट काय? ए विदाउट आय आहे, बी विथ आय आहे, म्हणून याला लोकेट केलं जातं इमॅजिनरी ऍक्सेस वर. इमॅजिनरी ऍक्सेस, इमॅजिनरी ऍक्सेस वर लोकेट केलं जातं. दॅट इज द बी. यालाच तो पॅरलल फॉर्म मध्ये आहे. इमॅजिनरी ऍक्सेस लक्षात ठेवा. इमॅजिनरी ऍक्सेस हा कंबाइनली Z इक्वल टू A प्लस IB इज कॉल्ड ऍज कॉम्प्लेक्स नंबर. हा एक टाईपचा नंबर आहे फक्त, करेक्ट. हा एक टाईपचा नंबर आहे. याला म्हणायचं विदाउट आय, हा विथ आय. विदाउट आय, विथ आय, कंबाइनली कॉल्ड ऍज द कॉम्प्लेक्स नंबर.
काय म्हणतात? कॉम्प्लेक्स नंबर. अगदी सोपं आहे. पुढं लक्ष द्या. राईट अँगल ट्रायंगल आहे, करेक्ट? OMP 90 degree at M, right? So hypotenuse is A square plus B square. This is called as modulus. समजलं का रे? समजलं का? प्रत्येकाला समजलं का? This is called as modulus. कुणाला काही डाऊट? मॉड्युलस म्हणजे काय रे मग? मॉड्युलस म्हणजे काय? रिअल पार्टचा स्क्वेअर, इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. कुठलाही नंबर असू द्या, सांगा रे याचा मॉड्युलस किती? याचा मॉड्युलस किती? पटकन, झटकन, पटकन. याचा मॉड्युलस किती? रूट ऑफ रिअल पार्टचा स्क्वेअर, इमॅजिनरी नंबरचा स्क्वेअर. दॅट इज द मॉड्युलस ऑफ झेड. इज द मॉड्युलस ऑफ झेड म्हणून येतं. येस समृद्धी. एक्स मायनस आय वायचा सुद्धा सेम. चेक कर. एक्स मायनस आय वाय असेल तर याच्या बाबतीत याचा कॉन्जुगेट नाही, मॉड्युलस म्हणतोय मी. मॉड्युलस म्हणजेच काय येणार? एक्सचा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर. शेवटी तो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होतो. तू जे सांगितलं तो कॉन्जुगेट आहे. मॉड्युलस वेगळा राजांनो, कॉन्जुगेट वेगळा. याला कॉन्जुगेट म्हणतात. हा जो पॉझिटिव्ह असतो त्याचा आपण काय करतो? निगेटिव्ह लिहितो. याला त्याचा कॉन्जुगेट म्हणतात. काय म्हणतात? कॉन्जुगेट. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर आहे का कन्सेप्च्युअली? हा पार्ट कन्सेप्च्युअली क्लिअर आहे का? मॉड्युलस म्हणजे काय लक्षात ठेवायचंय? मॉड्युलसचा अर्थ हायपोटेनियस, हिप्पोपोटॅमस, हायपोटेनियस. ओके. रिअल पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. राईट? हा रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट. बेसिकली ए आणि बी हे दोन नंबर आहेत. हा इथला नंबर 2 आहे सपोज, इथला नंबर 3. सांगा रे कॉम्प्लेक्स नंबर काय? z इक्वल टू 2 प्लस 3i. हा काय झाला? कॉम्प्लेक्स नंबर झाला. क्लिअर? या पार्ट ऑफ पुढचा पार्ट, जॉमेट्रिकली मॉड ऑफ z रिप्रेझेंट द डिस्टन्स ऑफ p फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स इज कॉल्ड ॲज मॉड्युलस. सपोज या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिलं 2 आणि 3. तर हा जो नंबर आहे किंवा कोऑर्डिनेट आहे तो 2,3 आहे. याच्यातला 2 काय इंडिकेट करतो? रिअल पार्ट. 3 काय इंडिकेट करतो? अलॉंग y असल्यामुळं इमॅजिनरी. काय इंडिकेट करतो? इमॅजिनरी. 2 प्लस 3i. सो मॉड ऑफ z, डिस्टन्स ऑफ p फ्रॉम ओरिजिन, मॉड z इक्वल टू OP म्हणतात त्याला. मॉड z जर 1 असेल, हे डिस्टन्स जर 1 असेल, the corresponding complex number is known as unimodular complex number. Is called as unimodular complex number. काय म्हणतात त्याला? युनिमॉड्युलर कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. कधी म्हणतात? जर मॉड झेड म्हणजेच हिप्पोपोटॅमस म्हणजे हायपोटेनियस किती असलं? 1 असतं. हायपोटेनियस किती? 1. देन इट इज कॉल्ड ॲज युनिमॉड्युलर म्हणतात त्याला. आलं लक्षात? या पद्धतीनं याचा हा पार्ट आहे. राईट? पुढं z lies on circle. Clearly z lies on circle of unit radius having center 0,0. याचा यूज कुठं केलं रे आपण? आत्ताच युनिट सर्कल असलेलं सर्कल शिकले आपण. कुठं लर्न केलं ते? स्टँडर्ड युनिट सर्कल. आठवतं? स्टँडर्ड युनिट सर्कल ज्याची की रेडियस किती असते रे? 1 असते. ज्याचं सेंटर किती असतं रे? 0,0 असतं. असं एक स्टँडर्ड युनिट सर्कल पाहिलं होतं आपण. करेक्ट? तर त्यांना काय सांगायचंय? हा सर्कलवरचा काय झाला? पॉइंट झाला. सर्कलवरचा पॉइंट झाला. ज्याची की रेडियस किती आहे? 1. आणि ही रेडियस अशी मुव्हेबल आहे पूर्ण. मग ही जॉमेट्री जी फॉर्म होते त्याला काय म्हणतात? सर्कल. जॉमेट्री जी फॉर्म होते त्याला काय म्हणतात? सर्कल. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस लक्षात ठेवा मॉड z1 दाखवतात त्यावेळेस इथलं डिस्टन्स 0,0, हे डिस्टन्स 1 आणि हा पॉइंट
इथला जो पॉइंट आहे तो युनिट डिस्टन्स वरती फॉर्म होतो आणि याच्यापासून सर्कल तयार होतो. ज्यांचं ऍडमिशन झाले त्यांनाच लिंक येईल. टाकलं ना, मुलं जॉईन आहेत ना. किती आहेत? 42 मुलं जॉईन. तुम्ही त्या ग्रुपला जॉईन नाही, दुसऱ्या नवीन. हा उचला ना फोन बघू. क्लिअर आहे का? मॉड्युलस कन्सेप्ट. पुढं याच्या काही प्रॉपर्टीज आहे, लक्षात ठेवा. याच्या काही प्रॉपर्टीज आहे. आता मला सांगा, हायपोटेनियस ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती रे? 0. कधी कधी तो 0 असू शकतो का? यस, असू शकतो. कधी जर कॉम्प्लेक्स नंबर 0 असेल तर त्या केसमध्ये z इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो x बाबतीत 0, y बाबतीत 0, मग 0 कॉम्प्लेक्स नंबर. करेक्ट? करेक्ट आहे का? किती जण असेच रे समजत नाहीये सर, तुम्ही काय शिकवताय समजत नाही? रेज द हँड. रेज द हँड. काही फरक पडत नाही, काही टेन्शन नका घेऊ. येस, प्लीज रेज युअर हँड. येस, प्रथमेश. ओके. साहिल, प्रामाणिकपणे काही हरकत नाही. प्रथमेश, साहिल, रोल नंबर 55. ओके. श्रद्धा, म्हणून रोल नंबर पाहिजे सिक्वेन्सली. ओके. हर्षल, नेहा, रोल नंबर 59. ओके. अवधूत, रोल नंबर 33. वेदांत, ओके. प्रांजल, ओके. यश, 38. प्रांजल, ओके. कॉम्प्लेक्स नंबर झाला का रे तुमचा? हर्ष कुलकर्णी, रोल नंबर कुठे तुझा? हर्ष कुलकर्णी, रोल नंबर आहे का? ईश्वर, प्रणव, रोल नंबर टाका. एकदा मी रिमूव्ह केल्यास परत अडचण होईल तुम्हाला. ओके. अवधूत, कॉम्प्लेक्स नंबर झालेला आहे. बर, लक्ष द्या, परत एकदा सांगतो काय असतं ते. थोडक्यात सांगतो पटकन, कारण बऱ्याच मुलांना ऑलरेडी हा पार्ट मी घेतलेला आहे. ओके. सुरुवातीला नव्हता, काहीच नाहीये. काय असतं मी तुम्हाला ते सांगतो फक्त. एक तुम्हाला पद्धत माहितीये, मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. हा फॉर्म्युला माहितीये का सर्वांना? हा फॉर्म्युला माहितीये का रे? हा फॉर्म्युला माहित आहे का? माहिती आहे ना तुम्हाला हा फॉर्म्युला? यस, करेक्ट. आता लक्ष द्या, या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक्स सपोज फाइंड आउट करत असेल तर इथं एक नंबर आहे -2 प्लस ऑर मायनस 4 घेतो. 4 चा स्क्वेअर 16 मायनस 4 रूट येईल अशी व्हॅल्यू मला फॉर्म करावी लागेल. त्यामुळं मी 16 मायनस 4 12 होईल. तो 9 झाला पाहिजे. 9 चा 3 होईल, 16 होईल असं घेऊ आपण. इथं सपोज 5 आहे, 5 चा स्क्वेअर 25 मायनस इथं सपोज 9 आला डिवायडेड बाय 2 इंटू ए समथिंग व्हॅल्यू होती 1 सपोज एक्झाम्पल म्हणून घेतोय. -5 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 16 इज द 4. उलट असतं, सॉरी, हे उलट घ्यायला पाहिजे. समजा या टाईपच्या कुठल्या फॉर्म्युला बेस ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो, त्यावेळेस सपोज इथं 4 आला प्लस ऑर मायनस रूट ऑफ इथं -16 आलं डिवायडेड बाय 2 इंटू समथिंग आलं सपोज. एक एक्झाम्पल म्हणून देतोय, हे काही खरं खुरं एक्झाम्पल नाहीये. आता -4 जशाल तसा प्लस ऑर मायनस रूट ऑफ 16 वेगळा करा, 16 वेगळा करतात आणि -1 वेगळा करतात. लक्षात ठेवा, रूट 16 वेगळा करा, रूट ऑफ -1 वेगळा करा. रूट 16 इज द 4, रूट ऑफ -1 इज द आय. करेक्ट? आय किती? रूट ऑफ -1. याला म्हणतात आयोटा, इमॅजिनरी. मग असा एक नंबर मिळतो तुम्हाला, याच्या बाबतीत असं सांगायचं यांना
की -2 प्लस ऑर मायनस रूट ऑफ -16 काय लिहिता येतो 4i डिवायडेड बाय 2. 4i कुठून आला हा 4i? 4i कुठून आला काय सांगायचं इथं परत त्यांना? रूट ऑफ 16 किती रे 4. रूट ऑफ -16 किती? 16 वेगळा करा -1 वेगळा करा. 16 वेगळा केला -1 वेगळा केला. रूट 16 वेगळा i वेगळा. रूट ऑफ 16i. i ची व्हॅल्यू किती? रूट ऑफ -1. i व्हॅल्यू रूट ऑफ -1 येते. रूट ऑफ -1 येते i ची व्हॅल्यू. मग याला म्हणायचं -2/2. याला म्हणायचं 4i डिवायडेड बाय 2. एक एक्झाम्पल घेतलंय. हे काही खरं खुरं नाहीये, खोटं खोटं एक्झाम्पल आहे. आणि याच्यापासून एक असा नंबर मिळतो तुम्हाला. आणि हा नंबर काय इंडिकेट करतो ते पाहायचं आपल्याला. हा -1 आहे, प्युअरली रिअल नंबर आहे. हा जो 4/2 आहे, जो 2i येतो, हा मात्र रिअल नाही. काय नाही? रिअल नाही. हा जो नंबर आलाय तो रिअल नाहीये, तो इमॅजिनरी आहे. इमॅजिनरी. हा रिअल आहे, हा इमॅजिनरी आहे. मग -1,2 -1,2 रिअल प्लस इमॅजिनरी कसं ओळखायचं? विदाउट आय विथ आय. विदाउट आय विथ आय. म्हणून त्याची लिहिण्याची पद्धत अशी आहे. Z इक्वल टू A प्लस IB. विदाउट आय विथ आय. विदाउट आय ला काय म्हणायचं? रिअल पार्ट. विथ आय ला काय म्हणायचं? इमॅजिनरी पार्ट. कुठून आला रे इमॅजिनरी पार्ट? रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी. रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी. क्लिअर आहे? मग एक रिअल पार्ट वेगळा होतो, लक्षात ठेवा, विदाउट आय. आणि एक आय असलेला एक नंबर तयार होतो, त्याला इमॅजिनरी म्हणायचं. आणि जो पहिला पार्ट तयार झाला विदाउट आय त्याला रिअल म्हणायचं, इमॅजिनरी म्हणायचं. रिअल प्लस इमॅजिनरी कंबाइनली कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तुम्ही वेगळं काही शिकत नाहीये, हे मला क्लिअर करायचं आहे. एवढंच फक्त सांगणार आहे तुम्हाला. आता एक नंबर स्टडी करताय तुम्ही. काय स्टडी करताय? एक नंबर स्टडी करताय. त्याचं नाव काय आहे रे? त्याचं नाव काय आणि कसं तयार झाला तो? विदाउट आय विथ आय. विदाउट आय विथ आय असे दोन नंबर एकत्र आले. विदाउट आय रिअल, विथ आय हा सुद्धा रिअल आहे पण आय सोबत आहे. आय त्याच्या सोबत आहे आणि त्याचं नाव इमॅजिनरी आहे. रिअल प्लस इमॅजिनरी नंबर कशाने डिनोट करतात? Z ने डिनोट करतात. आता हा समजा हा नंबर Z इक्वल टू 2 + 3 आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा होतो, हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती डिनोट करा. हा प्युअरली रिअल आहे, हा प्युअरली इमॅजिनरी फॉर्म आहे. रिअल आहे म्हणजे 2 इथे आहे. हा इमॅजिनरी म्हणतात याला. इमॅजिनरी ऍक्सिस म्हणायचं, याला रिअल ऍक्सिस म्हणायचं. का? रिअल नंबर एक्स ऍक्सिस वर दाखवतात, इमॅजिनरी नंबर वाय ऍक्सिस वर दाखवतात. म्हणून 3 डिस्टन्स अप साइडला. याचा काय काढतात रे? हा जर परपेंडिक्युलर असेल तर याचा हायपोटेनियस काढतात. याचा हायपोटेनियस फॉर्म करतात. and that hypotenuse is called as, बोला पटकन आता, that hypotenuse is called as, काय म्हणायचं त्याला? that hypotenuse is called as. किती जणांना समजलं? हायपोटेनियस म्हणजेच पायथागोरस थेरमने याची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. त्याला काय म्हणतात? मॉड्युलस म्हणतात. हायपोटेनियसला नाव काय टाकलं रे त्यांनी या नंबरला? मला सांगा. रिअल नंबर मध्ये पायथागोरस थेरम ज्यावेळेस तुम्ही वापरता त्याला काय म्हणता? ज्यावेळेस तुम्ही रिअल नंबर युटिलाइज करता, असा राईट अँगल ट्रायंगल काढता, राईट, याला आपण हायपोटेनियस म्हणतो. आता कुठला नंबर चालू आहे रे? रिअल नंबर आहे का हा? नाही, रिअल प्लस इमॅजिनरी आहे. म्हणून याला काय म्हटलं? मॉड्युलस. काय म्हणतात याला? मॉड्युलस. आणि तो कसा इंडिकेट होतो? मॉड ऑफ 2 वर्टिकल लाईन आणि Z ने इंडिकेट होतो. मॉड ऑफ Z. अर्थ काय झाला रे? सिंपलचा अर्थ काय तयार झाला त्याच्यावरून? याचा अर्थ असा आहे, रूट ऑफ ट्रायंगलच्या बेसचा स्क्वेअर हायपोटेनियस प्लस हाईटचा स्क्वेअर.
ट्रायंगलच्या बेसचा स्क्वेअर 4, हाईटचा स्क्वेअर 9, रूट 13. काय मिळालं रे? तसं पाहायला गेलं तर हा हायपोटेनियस मिळाला आपल्याला. याला कॉम्प्लेक्स नंबरच्या लँग्वेज मध्ये मॉड्युलस म्हणतात. कॉम्प्लेक्स नंबरच्या लँग्वेज मध्ये मॉड्युलस म्हणतात. आता समजलं याचा अर्थ क्लिअर आहे का? काय शिकताय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. याच्यामध्ये एक नंबर शिकताय तुम्ही. त्या नंबरचं नाव काय? कॉम्प्लेक्स नंबर. तो कसा दिसायला दिसतो? a प्लस आय बी सारखा दिसतो. ए कुठं असतो? एक्स ऍक्सिस वर असतो. बी कुठं असतो? वाय ऍक्सिस ला फॉलो करतो. एक्स ऍक्सिसचं नाव काय? रियल ऍक्सिस. वाय ऍक्सिसचं नाव इमॅजिनरी ऍक्सिस. का? ए हा विदाउट आय आहे, बी हा विथ आय आहे, म्हणून तो वाय ला फॉलो करतो आणि त्याला इमॅजिनरी नाव आहे. आता मला याचा हायपोटेनियस काढायचा आहे. तो येतो रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर बाय युझिंग पायथागोरस थेरम. याला तुम्ही मॉड्युलस ऑफ झेड म्हणता. याला तुम्ही मॉड्युलस ऑफ झेड म्हणता. मग मॉड्युलस ऑफ झेड हा वर्टिकल टू लाईन मध्ये बाउंड करायचा. आता माझ्या प्रश्नाचा आन्सर सांगा. जर झेड 4 प्लस किती येऊ रे? जर झेड हा कॉम्प्लेक्स नंबर जर 16 प्लस 3i असेल तर 16 प्लस 3i असेल तर याचा मॉड्युलस किती? मॉड झेड किती? पटकन आन्सर सांगायचं आहे. 4 प्लस 3i असेल तर याचा मॉड्युलस किती? किती रे? पटकन आन्सर सांगा. याचा मॉड्युलस किती? पट 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 आन्सर टाकायचं रे. खेळत नाही बसायचं. पट 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 आन्सर सांगा. मॉड्युलस म्हणजे काही नाहीये. मॉड्युलस म्हणजे पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये तुम्हाला रूट ऑफ कोणाचा घ्यायचा आहे? या नंबरचा स्क्वेअर आणि या नंबरचा स्क्वेअर. दॅट्स इट. फिनिश क्वेश्चन. काय असं नाही समजलं ते सांगा. काय अशी गोष्ट आहे की जी समजत नाही? असं याच्यापेक्षा सोपं काय असतं राजांना? पायथागोरस थेरम शिवाय सोपं काय? अवधूत. यस, करेक्ट. यश बरोबर आहे. अर्थ समजला का? एवढं फक्त सांगा की मॉड्युलसचा अर्थ होतो पायथागोरस थेरमने हायपोटेनियस काढणं, बस. आणि पायथागोरस थेरम याच्यासाठी आपण वापरतो की आपण ट्रॅव्हल 2 मीटर डिस्टन्स, 3 मीटर डिस्टन्स आणि हा शॉर्टकट, राईट? हा शॉर्टकट. याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये. हा डिस्प्लेस झाला. हा ऑब्जेक्ट इथून इथं ढकलला, इथून इथं ढकलला, म्हणजे तो इथं पोहोचला ना, इथं पोहोचला. हा त्याचा इनिशियल पॉइंट होता. हा इथपर्यंत आला, इथून टर्मिनल पॉइंटला गेला. हा त्याचा डिस्प्लेस झाला, म्हणजेच मॉड्युलस ऑफ झेड. कळलं? मॉड्युलस ऑफ झेड म्हणून येतं. ओके, नेक्स्ट. याच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी काय आहे? झेड हा 0 प्लस 0 आहे. साहजिक आहे ना. मॉड्युलस किती येणार रे याचा? किती येणार? 0 येणार ना. मॉड्युलस 0 येणार. मॉड ऑफ झेड 0. ऑलवेज मॉड ऑफ झेड ही व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 0. का रे? का? कारण मॉड ऑफ झेड हा जर नंबर एक्स प्लस आय वाय असेल तर मॉड झेड रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतो. कोण सांगतं रे? हा रूट व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते का? रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्सचा पण स्क्वेअर आहे, वायचा पण स्क्वेअर आहे, निगेटिव्ह येण्याचा काही चान्स?
निगेटिव्ह येण्याचा काही चान्स? इज देअर एनी पॉसिबिलिटी ऑफ कमिंग द निगेटिव्ह? इज देअर एनी पॉसिबिलिटी ऑफ निगेटिव्ह? निगेटिव्ह येईल का रे? निगेटिव्ह येईल का? तुमचा अख्खा जन्म जरी गेला तरी निगेटिव्ह येऊ शकत नाही. का? एक्सचा पण स्क्वेअर आहे, वायचा पण स्क्वेअर आहे, निगेटिव्हचा स्क्वेअर घेतला तरी तो पॉझिटिव्ह असतो. म्हणून मॉड ऑफ झेड हे असं समजलं पाहिजे की हे असं का लिहिलंय त्यांनी. मॉड ऑफ झेड ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन झिरो. ग्रेटर दॅन झिरो म्हणजे इकडले नंबर, झिरो पासून इकडे जाणं म्हणजे ग्रेटर दॅन झिरो. मग आता झिरो इन्क्लूड आहे का एक्सक्लूड आहे? सांगा पटकन. झिरो इन्क्लूड का एक्सक्लूड? इन्क्लूड का एक्सक्लूड? मॉड्युलस ऑफ झेड झिरो असू शकतो का? यस, असू शकतो. नंबरच तुमचा 0,0 असेल तर मला सांगा हायपोटेनियस 0 राहणार ना राजांना? हायपोटेनियस 0. मग इक्वल टू साइन द्यायचं, चुपचाप इक्वल टू साइन. कळलं? आता मी फारसं एक्सप्लेन करणार नाहीये कारण याच्यातला फार कमी पार्ट तुम्हाला पुढे युटिलाइज होतो. जिथं युटिलाइज होणार आहे तिथं परत डेप्थ ऑफ एक्सप्लेनेशन देईल. वाटलं तर ही शीट तुम्हाला शेअर केली जाईल, त्यामुळे गडबड करू नका. फक्त यांनी काय सांगितलंय ते सांगतो. रिअल पार्ट ऑफ झेड हायपोटेनियस या साईडला निगेटिव्ह, हायपोटेनियस या साईडला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पेक्षा कमी असतो, निगेटिव्ह पेक्षा ग्रेटर असतो. आता हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर, पॉझिटिव्ह व्हॅल्यू पेक्षा कमी. अर्थ खूप वेगवेगळे. हा आपला साधा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा त्याचा कॉन्जुगेट आहे, म्हणजे 2 - 3i 4 + 3i आणि 4 - 3i याचा जर मॉड्युलस काढला तो सुद्धा किती येतो? 5 येतो. आणि या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा जरी मॉड्युलस काढला, कॉन्जुगेटचा अर्थ काय रे? हा झेड आहे आणि त्याचा कॉन्जुगेट. कॉन्जुगेटचा अर्थ याच्या डोक्यावर कॅप. कॉन्जुगेट हा जो पॉझिटिव्ह असतो तो काय बनतो? निगेटिव्ह. मॉड्युलस मात्र सेम राहतो, मॉड्युलस चेंज होत नाही. मॉड्युलस सेम का? 4 चा स्क्वेअर - 3 चा स्क्वेअर, रूट ऑफ 16 9 25. आन्सर इज 5. निगेटिव्ह आला तरी फरक पडला का रे त्याला? नाही पडला. त्या अर्थी तसं घेतलेलं आहे. निगेटिव्हचा फरक पडत नाही, निगेटिव्हचा फरक पडत नाही, हे त्यांना सांगायचं. आता मला सांगा, एक नंबर आहे 4 + 3i, त्याला तुम्ही i न मल्टिप्लाय केला, 4i. इकडं i न मल्टिप्लाय, इकडं i न मल्टिप्लाय. बोथ साइडला कशाने मल्टिप्लाय? i न मल्टिप्लाय. बोथ साइडला i न मल्टिप्लाय. काय झालं रे? बोथ साइडला i न मल्टिप्लाय. इथं 4i, इथं 3i². i ची व्हॅल्यू किती? रूट ऑफ मायनस. i स्क्वेअर किती? -1. 4i - 3. i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. राईट? हा मायनस इथं आला, 4i - 3 झाला. मला सांगा हा नंबर असा लिहिता येतो? -3 4i + 4i असं लिहिता येतं याला? याचा मॉड्युलस काढा रे. रिअल पार्टचा स्क्वेअर, इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. झालं का रे चेंज? काही चेंज झाला का? चेंज झाला नाही. म्हणजे काय? सेम. अशा या प्रॉपर्टीज आहेत. अशा या प्रॉपर्टीज आहेत. याला असे एक एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करून बघावं लागतं. 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th प्रत्येकाचे असे एक्झाम्पल्स पाहायचे, जायचं पुढं. आणि हे नॉर्मल रिझल्ट आहेत, फारसे असे काही तुम्हाला इव्हॅल्युएट करून गरज नाहीये. इथं बघा, सिंपल आहे. एक टोटल अँप्लिट्यूड मॉड्युलस आहे, याचा वेगळा झाला, याचा वेगळा झाला. ह्याला काही सांगायची गरज आहे का? लक्षात ठेवा, एक्झाम्पल मध्ये तसं लक्षात ठेवायचं आहे. याचा वेगळा करता येतो, याचा वेगळा करता येतो. मॉड्युलस वेगवेगळा होऊ शकतो. दोघांचा प्रोडक्ट त्याचा स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट त्याचा स्क्वेअर, कॉन्जुगेटचा पण आणि नॉर्मलचा पण. अशा छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत. जिथं लागणार आहे तिथं परत कमबॅक करेल. ओके? जिथं लागणार आहे तिथं परत कमबॅक करेल. जिथं लागणार आहे तिथं परत कमबॅक करेल. डोंट वरी.
वर्षिका, तुला याचं एक एक्झाम्पल घ्यावं लागेल, याचं एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. आता तू लक्षात ठेव, 1 प्लस आय हे एक एक्झाम्पल ठेव आणि Z2 इक्वल टू 2 प्लस 3i हे एक एक्झाम्पल ठेव. आता दोन्हीचा काय करायचं, पहिल्यांदा ऍडिशन घ्यायची. Z1 प्लस Z2 ची ऍडिशन, Z1 मायनस Z2 ची ऍडिशन. तुला हे करून पाहावं लागेल. परत त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर. त्याची मॉड्युलस जे काही येईल त्याचा काय घ्यायचा असतो, स्क्वेअर. असे एक्झाम्पल घ्यायचे वर्षिका आणि त्याच्यात सेपरेट करायला लागायचं, ते सेपरेट करायचं आहे. आठवतं आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन, ए चा स्क्वेअर बी चा स्क्वेअर ए इंटू बी, बी मात्र कॉन्ज्युगेट, आणि हा ए इंटू बी, ए चा कॉन्ज्युगेट आणि बी, असे रिझल्ट मिळतात त्याचे. आता हे प्रत्यक्षामध्ये आत्ता घेणं पॉसिबल नाहीये, सगळे रिझल्ट घेणं पॉसिबल नाहीये. सो प्लीज वर्षिका थोडस वर्षिका अंडरस्टूड ठेवायचं, हे कन्सेप्च्युअली जिथं लागेल तिथं परत ते कसं इम्प्लिमेंट करतात ते सांगतो पुढं. क्वेश्चन मध्ये येणार आहे हे, ते कसं इम्प्लिमेंट करतात ते सांग. तुम्हाला एक्झाम्पल स्वतः मनाने घेऊन हे प्रूव्ह करता येतात, प्रूव्ह करता येते. ओके, त्यामुळे थोडस पुढे जातोय, वेळ जाण्यापाहिजे. नेक्स्ट, आता ट्राय करा. हे ट्राय करायचं म्हणजे काय करायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ काय विचारलंय, झेड मॉड फॉर्म विचारलाय. झेड माहितीये का रे? झेड माहित नसेल तर काय घ्यायचं असतो, कोण सांगतं? लास्ट लेक्चर मध्ये पण मी एक्सप्लेन केलं होतं. झेड सपोज माहित नसेल तर काय घ्यायचा, झेड सपोज माहित नसेल तर काय घ्यायचा, झेड सपोज माहित नसेल तर काय घेतला पाहिजे, बोला पटकन. झेड माहित नसेल तर काय घेतलं पाहिजे, एक्स प्लस आय वाय. करेक्ट, टाका बरं व्हॅल्यू एक्स प्लस आय वाय झेड. आता बरेच जणांना चॅप्टर झालं नसेल कदाचित, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. पण जसं जसं तुम्हाला चॅप्टर्स आता होतील, आता ज्यावेळेस मी डिटरमिनंट मॅट्रिसेस घेईल ना, त्यावेळेस थोडं क्लिअर राहाल तुम्ही. आणि ज्यावेळेस मी ट्रिगो ऍक्च्युअल घेईल, कारण तुम्ही ट्रिगो अटेंड करताय, राईट. आता मी ज्यावेळेस ट्रिगोचे क्वेश्चन्स घेईल त्यावेळेस तुम्ही अजून क्लिअर राहाल, कारण मी एकदा बेसिक शिकवत असतो, नंतर सीईटी. हा चॅप्टर मी जवळपास कधी जून मध्ये शिकवलेला आहे. आता ज्यांचं नाही झालं त्यांनी काय करायचं, क्लासमध्ये यायचं, अनाउन्समेंट असेल तुम्हाला, कॉम्प्लेक्स नंबर पहिला कन्सेप्ट, दुसरा कन्सेप्ट, असं चालू होईल जसं फिजिक्सला शिकवतात तसं तुम्हाला राहील, डोंट वरी. येस सुमित, करेक्ट. हा सुमित पहा बरं, मागून येऊन पुढे, व्हेरी गुड वर्क, चांगलं वर्क करतो. चेक करा. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची कशाची, मॉड ऑफ झेड याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, करेक्ट. मॉड ऑफ झेड ची व्हॅल्यू काढायची. सो या क्वेश्चन मध्ये झेड माहित नाही, एक्स प्लस आय वाय कन्सिडर केलं तरी चालेल, राईट. अदरवाइज याचं कॅल्क्युलेशन चेक करू आपण. हा झेड वेगळा लिहा, स्टार्ट टू राईट. झेड वेगळा लिहा, प्लस करा त्याला, याला -4/z करा, -4/z, आणि त्याचं काय घ्या, मॉड्युलस. याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा, निगेटिव्ह साइन साइडला ठेवा. लिहिण्याची पद्धत तशी आहे. ओके, आता दोन पार्ट असतील तर हा ऑलवेज ग्रेटर असतो, हायपोटेनियस म्हणू आपण याला. थोडक्यात हा ग्रेटर असतो कशापेक्षा, मॉड झेड -4/मॉड झेड, याच्यापेक्षा काय असतो, ग्रेटर असतो, याच्यापेक्षा तो ग्रेटर असतो. या दोन व्हॅल्यू फॉर्म्स पेक्षा तो काय असतो, ग्रेटर असतो. मग तुम्ही एक्स प्लस आय वाय जर कन्सिडर केलं तर काय होईल आपण बघू, 4/x प्लस आय वाय. पण दोन अननोन आहे, दोन अननोन काढण्यासाठी तुम्हाला ट्रबल होईल. इक्वल टू किती आहे, 2. याचं जर खरंच मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपण वी विल ट्राय दिस, या पद्धतीने जाऊ आपण. याचा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगवेगळा करावा लागतो, पण त्याचा डिनोमिनेटर काही नाही म्हणजे 1. ही मेथड थोडी बाजूला ठेवता, आपली ट्रॅडिशनल मेथड वापरता. हा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर एक्स प्लस आय वाय ब्रॅकेटचा काय होणार, स्क्वेअर, त्याला अटॅच -4 डिनॉमिनेटर मध्ये,
एक्स प्लस आय वाय इक्वल टू 2. याचा मॉड्युलस घ्यायचा आहे. मॉड्युलस घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगवेगळा ट्राय करा. स्टार्ट. काय होईल इथं, एक्सचा स्क्वेअर प्लस 2xy प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते. त्याचा आय स्क्वेअर जर घेतला तर -1 म्हणून फक्त वाय स्क्वेअर विथ निगेटिव्ह साइन. विथ निगेटिव्ह साइन -4 डिवायडेड बाय एक्स प्लस आय वाय डिनॉमिनेटर मध्ये चालत नाही म्हणून एक्स मायनस आय वाय न मल्टिप्लाय एक्स मायनस आय वाय न डिवाइड इक्वल टू 2 आहे. काय करतोय ते सांगतो तुम्हाला. याच्यातला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा करायचा प्रयत्न करताय. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगवेगळा तयार करताय. जर तुम्ही एक्स फाइंड आउट करू शकलात, वाय फाइंड आउट करू शकलात तर त्याचा मॉड्युलस इझिली काढता येईल. आपल्याला मॉड्युलस काढता येईल, हा प्रयत्न आहे आपला. तर माझं टार्गेट काय, एक्स आणि वाय काढणं. त्याची पद्धत काय आहे, आपल्याला याचा मॉड्युलस घ्यायचा आहे. राईट. मी पहिल्यांदा याला सॉल्व्ह करतोय, फक्त सॉल्व्ह करतोय. मग याला पहिल्या स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केलं ते इथे लिहिलंय. क्रॉस मल्टिप्लाय केलंय. आता याचं एक्सपान्शन घेतलंय. याचं एक्सपान्शन लिहिलेलं आहे. एक्सपान्शन घेतलं या टर्म्सचं. करेक्ट. पुढे स्टार्ट. इथं डिनॉमिनेटर काय होईल, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर आय वाय चा स्क्वेअर आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. आय चा स्क्वेअर -1 असतो आणि वाय स्क्वेअर. इथला मायनस काय होतो, प्लस आणि वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिळतं. इथं पण काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर -4 त्याच्यानंतर 2xy. या पद्धतीने तुम्हाला जावं लागणार. आता डेप्थ ऑफ सोल्युशन बरीच लेंदी आहे. डेप्थ ऑफ सोल्युशन बरीच लेंदी आहे आणि याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळतो, मॉड झेड मिळतो आणि विच इज नथिंग बट रूट ऑफ 5 प्लस 1. रूट ऑफ 5 प्लस 1 मिळतो. लक्षात ठेवा, रूट ऑफ 5 प्लस 1 ही व्हॅल्यू मिळते. याला सिम्प्लिफाय केल्यात एक्स आणि वाय काढावा लागतो. लक्षात ठेवा. आणि एक्स आणि वाय मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता लेंदी आहे हे, त्यामुळे थोडंसं स्किप आउट करतोय. याला कसं करतात, रिअल वेगळा करतात, इमॅजिनरी वेगळा करतात. राईट हँड साइड सोबत रिअल आणि इमॅजिनरीला कम्पेअर करतात. रिअल प्लस इमॅजिनरीला काय करतात, कम्पेअर. रिअल किती आहे, 0. रिअल 2 आहे, इमॅजिनरी 0 आहे. रिअल 2 आहे, इमॅजिनरी 0 आहे. इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वापरायचा आहे. ज्यांना ज्यांना माहिती आहे हे शब्द त्यांनी ते ट्राय करायचं. लेंदी आहे त्यामुळं इतर मुलांना थोडंसं बोर होईल ते, त्यामुळे त्याची हिंट सांगतोय आणि पुढे जात आहे. हिंट सांगून पुढे जात आहे. ट्राय करा तुम्ही स्वतःहून. एक हिंट बेस सांगितलाय, परत एकदा सांगतो, चेक करा कसं जायचंय. झेडला काय पहिली स्टेप, झेडला काय कन्सिडर करणार, एक्स प्लस आय वाय. करेक्ट. जिथे जिथे झेड आहे तिथे एक्स प्लस आय वाय ठेवा. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. या जागेवरच क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यास काय होईल, झेडचा स्क्वेअर -4 बाय झेड. याला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करा. स्टेप नंबर 2. कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड. त्याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढा, एक्स आणि वाय. काढताना काय वापरावं लागेल तुम्हाला, इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वापरावा लागेल. एक्स क्यूब जर येत असेल तर तुम्हाला यांनी सॉल्व्ह करता येतो. काय, सिंथेटिक डिव्हिजन मेथड असते, आठवतं. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये जावं लागेल. सिंथेटिक डिव्हिजन मेथड फॉलो करावी लागेल. थोडंसं हेवी क्वेश्चन आहे पहिलंच. डोंट वरी. हे JEE लेवलचा क्वेश्चन आहे थोडंसं, त्यामुळं. हा सांगा, Z1 मायनस Z2, समजा हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. Z1 मायनस Z2 हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. हाऊ टू डिसाइड विच ऑप्शन. हे थोडंसं JEE लेवल क्वेश्चन आहे. सीईटीला सरळ सरळ क्वेश्चन येतात. आता याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे, सुरुवातीला घेताना Z1 घ्यायचं, Z1 मायनस Z2 आणि प्लस Z2 ऍड आणि सबट्रॅक्ट केलं. सपोज ऍड आणि काय करा, सबट्रॅक्ट.
Z2 हा ऍड केला, Z2 हा सबट्रॅक्ट केला. कळलं? Z2 ऍड करून सबट्रॅक्ट केलं. इथं सबट्रॅक्शन, इथं ऍडिशन, ऍड आणि सबट्रॅक्ट केलं. आता या ठिकाणी Z1 ऑलवेज लेस राहणार. का? कारण इथं Z1 प्लस Z2 आलाय. ऑलवेज ग्रेटर राहणार. मॉड्युलस ऑफ Z1 मायनस Z2 वेगळा करा, प्लस मॉड्युलस ऑफ Z2 वेगळा करू शकता. याच्या बाबतीत याचा मॉड्युलस म्हणजे काय? व्हॅल्यू A प्लस B लेस देन ऑर इक्वल टू A मायनस B. Z1 मायनस Z2 हा जो आहे हा एक नंबर आहे, Z1 मायनस Z2. जर दोघांचा डिफरन्स घेतला तुम्ही तर तो मॉड्युलस ऑफ A फॉर्म मध्ये येतो. मॉड्युलस ऑफ B हा प्रॉपर्टी म्हणून युटिलाइज केला, लक्षात ठेवा. हा प्रॉपर्टी म्हणून युटिलाइज केला. याच्या बाबतीत आता प्रिव्हियस प्रॉपर्टी स्क्रीनशॉट घेतली का तुम्ही? Z1 मायनस Z2 या साईडला ट्रान्सफर करा आणि Z1 या साईडला ट्रान्सफर करा. काय होईल? मायनस Z1 मायनस Z2 निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह इकडे आला. Z2 पॉझिटिव्ह आहे, पहिल्यांदा लिहितोय मायनस Z1. याच्यामध्ये बोथ साईडला निगेटिव्हनी मल्टिप्लाय करा. इथं निगेटिव्हनी मल्टिप्लाय, इथं निगेटिव्हनी मल्टिप्लाय, हा उलटा होतो. काय होतं? हा निगेटिव्ह मल्टिप्लाय मुळे काय होतं? इनइक्वालिटी चेंजेस इट्स साइन ड्यू टू निगेटिव्ह साइन इनइक्वालिटी म्हणतात. इनइक्वालिटी चेंजेस, इनइक्वालिटी काय होते? चेंज होते. लेस असेल तर काय होतं? ग्रेटर. लेस असेल तर ग्रेटर. इथला मायनस मायनस प्लस, सो Z1 मायनस Z2 चा मॉड्युलस काय येतो? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, जसं इथं आलंय लेस दॅन राहत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. Z1 मायनस Z2 इथं निगेटिव्ह आहे, राईट? निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह इथला निगेटिव्ह काय होईल? पॉझिटिव्ह. इथला निगेटिव्ह इथला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह Z2. म्हणून ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. ए इज द राईट ऑप्शन. परत एकदा सांगतो क्वेश्चन पहा सुरुवातीपासून पहा. Z1 मायनस Z2 काढायचा आहे, राईट? आपण फक्त Z1 कम्पेअर केला. Z1 इक्वल टू Z1 मायनस Z2 प्लस Z2 दोन्ही ऍड आणि सबट्रॅक्ट केले, राईट? आता मला सांगा Z1 प्लस Z2 ऑलवेज ग्रेटर राहणार. Z1 प्लस Z2 ऑलवेज ग्रेटर राहणार. Z1 मायनस Z2 प्लस मॉड ऑफ Z2 वेगळं करा. मॉड ऑफ Z1 ऑलवेज लेस राहणार, लेस राहत, लेस देणार. आता हे नंबर आहेत, इतकं इमॅजिनेशन होत नसतं. हे कुठले नंबर आहेत, काय आहेत, मग ते नंबर घेऊन पाहावे लागतात. ट्रायल म्हणून तुम्ही तेच सांगतो. प्रत्येक वेळेस तुम्ही असं करणार का? हा 2 प्लस 3i घेणार, Z2 1 मायनस I घेणार, असं घ्यावं लागेल तुम्हाला. हा ट्रायल खूप मोठा झाला. त्याच्याऐवजी काय करतात? प्रॉपर्टीनुसार सॉल्व्ह करतात, प्रॉपर्टीनी सॉल्व्ह करतात. इथं प्रॉपर्टी काय युटिलाइज झाली? इथं प्रॉपर्टी याच्यामध्ये हे दोन पार्ट काय केले? वेगळे केले. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट हे दोन पार्ट वेगळे केले. हे प्रॉपर्टीचं युटिलायझेशन असतं. या पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल घेत बसला तर खूप लेंदी होईल. त्यामुळे ही अंडरस्टँडिंग या पद्धतीनं करतात. आता हा पॉझिटिव्ह आहे, इकडे आलं तर काय होईल रे? निगेटिव्ह. Z1 मायनस Z2 आहे तसा सिम्बॉल ठेवा, लेस दॅन ऑर इक्वल टू. हा निगेटिव्ह झाला, पण हा पॉझिटिव्ह आहे, तिकडं निगेटिव्ह होणार. Z2 पॉझिटिव्ह आहे, Z1 निगेटिव्ह होणार. आता निगेटिव्ह साईन काढून टाकायचा. काय काय बदल घडतात? हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं, इथं निगेटिव्ह येणार, इथं पॉझिटिव्ह होणार. आणि हा साईन काय करतो? फेस चेंज करतो. कधी चेंज करतो? इफ वी मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह साईन. कधी? मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह साईन. हे नवीन शिकताय तुम्ही आज, हे नवीन शिकताय असं.
तर लक्षात ठेवा इनइक्वॅलिटी मध्ये याला कुठला फॉर्म म्हणतात, इक्वल टू नाही आहे, तो इनइक्वॅलिटी आहे. इनइक्वॅलिटीचा रूल सांगतोय, इनइक्वॅलिटीचा रूल सांगतो. आपण इक्वल टू असेल तर जनरली निगेटिव्हने बोथ साइडला मल्टिप्लाय करतो. इथं तसं नाहीये, इक्वल टू नाहीये. हा साइन लेस असेल तर ग्रेटर होतो, राईट, आणि ग्रेटर असेल तर लेस होतो, असं त्याचा मिनिंग आहे. जर निगेटिव्ह साइननी इनइक्वॅलिटी जर असेल तर तो साइन चेंज होतो. म्हणून ऑप्शन बी आणि डी कॅन्सल होतात. आता या दोन्ही पैकी एक, आणि आपल्याला माहिती आहे Z1 पॉझिटिव्ह आहे, Z2 निगेटिव्ह आहे, चेक करा. आणि काय येतं सिम्बॉल, ग्रेटर दॅन. हा त्याचा मिनिंग झाला. क्वेश्चनचा मिनिंग फक्त समजून सांगितलं. आणि तुम्हाला नवीन काय शिकायला मिळेल तर इनइक्वॅलिटीचे कन्सेप्ट काय, निगेटिव्ह साइननी मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्यास इनइक्वॅलिटी काय करतो, फेस चेंज करतो. लक्षात ठेवा, फेस चेंज करतो. हे ऑब्झर्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Z minus 5, Z minus 5, Z equal to X plus IY. Z ची व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करा. मॉड्युलस ऑफ X plus IY म्हणजे Z minus 5. अर्थ काय, X minus 5 पहिल्या ब्रॅकेट मध्ये, IY दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. याला म्हणायचं रियल, याला म्हणायचं इमॅजिनरी, राईट. याचा मॉड्युलस, याचा मॉड्युलस म्हणजे काय, याचा मॉड्युलस म्हणजे काय, X minus 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर Y स्क्वेअर, राईट, आणि त्याचा रूट, त्याचा रूट. सो ऑप्शन इज काही काही वेळेस क्वेश्चन खूप सरळ सरळ असतात. चला ऑप्शन ए. आता पहिले दोन क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट होते, राईट, थोडेसे डिफिकल्ट होते अंडरस्टँडिंग साठी, पण हा क्वेश्चन सरळ सरळ आहे. इथं Z काय टाकायचा, X plus IY. थोडा वेळ जाऊ द्या तुम्हाला समजण्यासाठी. तुम्हाला मॅथमॅटिकल स्किल्स कळायला पाहिजेत. ह्या स्किल्स साठी क्वेश्चन घेतोय मी, स्किल्स साठी क्वेश्चन घेतो. त्यात फर्स्ट जरा हेवी होता, फर्स्ट क्वेश्चन हेवी होता खरं, सेकंड मिड लेवल, आणि हा एकदम इझी क्वेश्चन होता, एकदम इझी क्वेश्चन. लक्ष द्या, Z ला काय ठेवायचं, X plus IY. -5 जशाला तसा, X minus 5 विदाउट I, विदाउट I. हा काय आहे, विदाउट आहे. हा विथ आहे, विदाउट I चा स्क्वेअर, I चा स्क्वेअर. हा झाला हायपोटेन्यूस, करेक्ट. सो ऑप्शन ए. या पद्धतीने तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं. नेक्स्ट सेम क्वेश्चन. ओके, 7th. Z1 Z2 दिसायला थोडस विचित्र आहे, पण प्रॉपर्टी वापरली तर इझी असेल. प्रॉपर्टी वापरली तर कदाचित इझी असेल. चेक करा काय प्रोसेस. एक्झाम्पल तुम्हाला दिले Z1 Z2. पहिला पार्ट कंप्लीट करा रे. सांगा रे, Z1 प्लस Z2 किती होईल. Z1 प्लस Z2 कसा काढतात, 3 प्लस 4I ची ऍडिशन, वर्टिकल ऍडिशन घ्या, -1 प्लस 2I दोघांची ऍडिशन घ्यायची. रियल रियल सोबत ऍड करा, इमॅजिनरी इमॅजिनरी सोबत ऍड करा. झेपलं का रे, झेपलं का तुम्हाला. रियल रियल, इमॅजिनरी इमॅजिनरी. आता मला सांगा या दोघांचा मॉड्युलस, या दोघांचा मॉड फॉर्म. Z1 प्लस Z2 चा मॉड सांगा रे किती येतो. पटकन सांगायचं याचा आन्सर किती मॉड मध्ये. याचा आन्सर मॉड्युलस प्रमाणे किती, 2 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर, करेक्ट. प्रणव आन्सर रॉंग आहे, प्रणव आन्सर रॉंग आहे. सांगा रे याचा मॉड्युलस किती, पहिले एक एक स्टेप सांगा. याचा मॉड्युलस किती, याचा मॉड्युलस किती. असे क्वेश्चन येऊ शकतात एक्झाम. 2 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर, राजांनो एवढा वेळ लागतो का. 2 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 6 चा 36, रूट 40, करेक्ट. रूट 40 त्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे. रूट 40 त्याचा स्क्वेअर किती झाला, 40 झाला. याचा आन्सर 40 आला, लक्षात ठेवा. 4040, करेक्ट. झाला 4040 मायनस 2 टाइम्स ऑफ. आता Z1 चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर किती आन्सर, याचा आन्सर किती रे, याचा आन्सर किती.
3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, 4चा 16, 16 प्लस 9 25, त्याचा रूट किती 5, करेक्ट. रूट 5. येस, पुढे. हॅलो, हा बोला ना. हा 5 आला, राईट. याचा आन्सर सांगा रे, किती. Z2 चा स्क्वेअर, Z2 चा स्क्वेअर रूट ऑफ -1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर 1, 2 चा 4, रूट 5 आला. रूट 5 आणि पण त्याचा स्क्वेअर घ्यायचा. इथं पण रूट 5, इथं पण रूट 5, म्हणजे Z1 किती ठेवायचा, रूट 5 त्याचा स्क्वेअर, रूट 5 त्याचा स्क्वेअर, -2 टाइम्स, -2 टाइम्स हा 40 -2 इंटू 5 प्लस 5, 40 - 2 टाइम्स किती रे, 5 प्लस 5 किती 10. Z1 चा स्क्वेअर प्लस Z2 चा स्क्वेअर, सॉरी हा एक्झॅक्ट 5 आला होता, एक्झॅक्ट 5 आला होता, हा एक्झॅक्ट 5 आला होता, राईट. म्हणजे हा किती होईल 25 प्लस 5, 25 प्लस 5, 25 प्लस 5 होणार, 2 न त्याला मल्टिप्लाय करा. हा किती झाला 30 इंटू 2, 40 - 60 किती -20 झालं, करेक्ट. इथपर्यंत आलं का तुमचं आन्सर. थोडक्यात या सगळ्या कॅल्क्युलेशन पार्टचं आन्सर आलं मायनस किती रे, -20. या सगळ्याचा अर्थ -20 आला, राईट. असा ऑप्शन कोणता आहे, ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे, त्या ऑप्शनचा आन्सर -20 येतं. कळालं क्वेश्चन, क्वेश्चन कळालं का. याचा ऑप्शन आपण तयार केला, हा ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे हे सांगायचं. ट्राय दिस, ट्राय दॅट, ट्राय दॅट. आन्सर -20 आले, आन्सर -20 आलं. असा ऑप्शन ए बी सी डी पैकी कोण आहे असं तुम्हाला काढायचं. ए बी सी डी पैकी कोण आहे हे तुम्हाला काढायचं आहे. रॉंग. सुयश रॉंग, वर्षिका करेक्ट, व्हेरी गुड. समृद्धी यश, सुयश ऑप्शन जो सांगितलाय तो रॉंग आहे. यस, वर्षिका करेक्ट. यस, अजून कोणी, ट्राय ट्राय. वेदिका यस करेक्ट, व्हेरी गुड. साहिल करेक्ट. सुयश, समृद्धी, नुसतं फेकू नका रे, व्यवस्थित सांगा. मला सांग सुयश, समृद्धी याच्यामध्ये जर स्क्वेअर आला तर तो पॉझिटिव्ह राहील ना, आपलं तर आन्सर निगेटिव्ह पाहिजे, आपल्याला आन्सर निगेटिव्ह पाहिजे. आपल्याला क्वेश्चनची थीम पहा, प्रत्येकाला कळाली का. परत एकदा सांगतो, काही हरकत नाही. Z1 चा मॉड्युलस सांगा रे. Z1 चा मॉड्युलस म्हणजे 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर, 9 प्लस 16 राईट 25, म्हणजे त्याचा 5 आला आन्सर. Z1 मॉड बाबतीत 5 आहे, Z1 मॉड बाबतीत 5 आहे, दॅट्स इट. Z2 आणि त्याचा मॉड, -1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4, त्याची टोपी म्हणजे रूट 5, राईट.
आपल्याला इथं इथं कम्पेअर करायचंय Z1 प्लस Z2 आणि त्याचा मॉड्युलस त्याचा स्क्वेअर. Z1 Z2 ची ऍडिशन घ्यावी लागेल तुम्हाला. Z1 ची ऍडिशन Z2 सोबत घेतल्यास 3 - 1 2 झाला होता आणि 6 आहे. याचा मॉड्युलस वेगळा येतो. Z1 प्लस Z2 मॉड्युलसचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 6 चा 36 म्हणजे हे 40 आलं. म्हणजे हे जे आन्सर आहे ते 40 होतं. -2 टाइम्स ऑफ इथला आन्सर 5 त्याचा स्क्वेअर 25, इथला आन्सर √5 त्याचा स्क्वेअर 5. हे पटपट 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 समजलं पाहिजे. 40 - 2 × 30 म्हणजे 40 - 60 झालं. आन्सर -20 आलं. मग ऑप्शन ए चं बी येतं का, बी चं येतं का, सी चं येतं का, डी चं येतं, असा क्वेश्चन येतो. कळलं का? असा क्वेश्चन येतो. मग ऑप्शन तसा येतो बी. Z1 - Z2 काढा. Z1 - Z2 काढा. हा येणं पॉसिबल नाही कारण हे निगेटिव्ह नाहीच. हा निगेटिव्ह येणं शक्य नाही. हा ऑप्शन कट्टू. हा ऑप्शन कट्टू. कळलं का तुम्हाला कसं डोकं लावायचं ते? आता यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होऊन हा पॉसिबल आहे. हा नाहीच आहे, येऊच शकत नाही. हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. ए आणि सी तर शक्यच नाही. कळलं तुम्हाला अर्थ? आता या दोन्हीमध्ये पॉसिबिलिटी होऊ शकते. पण पहिला ट्राय करू आपण बी. Z1 - Z2 दोघांचं सबट्रॅक्शन करा रे. 3 - 4i 3 - 4i and -1 + 2i मध्ये सबट्रॅक्शन घ्यायचं. सबट्रॅक्शन हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. 3 + 1 2 झाला. मायनस प्लस -6i झालं ना. हे दोन्ही सेम, राईट? मॉड्युलस दोघांचा सेम. मॉड्युलस दोघांचा सेम आणि निगेटिव्ह साईन बाहेर. निगेटिव्ह साईन बाहेर आहे. -20 आन्सर येणार हे आपण शुअर आहे. -20 का 40 आन्सर येईल. Z1 - Z2 2 चा स्क्वेअर 4, 6 चा 36 आणि त्याचा रूट किती आला 40 आणि त्याचा स्क्वेअर 40 आला आन्सर येतं. किती पाहिजे आपल्याला? -20 पाहिजे. काय चुकलं रे? सॉरी सबट्रॅक्शन गडबड झाली वाटतं. एक मिनिट हा. Z1 - Z2 Z1 - Z2 किती आलं रे? Z1 - Z2 Z1 किती? 3 + 4i -1 + 2i 3 + 1 होणार 4i - 2i होणार 4 + 2i होणार 4 चा स्क्वेअर 16 आणि 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 20 येतं. -20 ऑप्शन इज बी. इथं निगेटिव्ह साईन बाहेर आहे. पॉसिबिलिटी बी. डी रॉंग आन्सर. या पद्धतीने क्वेश्चनचे जजमेंट्स घेतली पाहिजे. या पद्धतीनं क्वेश्चन साठी जजमेंट्स घेतात. नेक्स्ट कन्सेप्ट आहे. आता होता मॉड्युलस. याच्याविषयी क्वेश्चन्स घेणार आहे पुढे अजून. आता पुढचा कन्सेप्ट आहे दोनच कन्सेप्ट घेणार आहे आज. एक मॉड्युलस, एक आर्ग्युमेंट. बस त्याच्या बाहेर जाणार नाहीये. डोंट वरी. त्याच्या बाहेर जायचंच नाही आपल्याला. एक मॉड्युलस शिकायचं, एक आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटचा अर्थ काय ते सांग. आत्ताच आपण पाहिलं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अगेन्स्ट मध्ये आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबर बिल्ड केला आणि तो होता सपोज या ठिकाणी युनिट डिस्टन्स 1 वरती एक्स ऍक्सिस वर, व्हर्टिकल वाय ऍक्सिस वर 1 आणि हा त्याचा हिपोपोटॅमस. हा त्याचा हिपोपोटॅमस. सांग रे याचा मॉड्युलस किती? याचा मॉड्युलस किती? याचा मॉड्युलस सांग रे बाबांनो. दोन्हीकडून 1 1 असेल तर मॉड्युलस किती? यस वेदिका. 1 + 1 2 होतो का? 1 चा स्क्वेअर आणि त्याचा रूट पायथागोरस थेरम राजांनो. √2 करेक्ट. ओपी √2 ओपी √2 कळलं? आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, जर हा एक्स असेल, हा जर वाय ची व्हॅल्यू असेल तर इथला अँगल किती? कोण सांगतं? इथला अँगल किती? हा सपोज थीटा असेल अँगल, तर हा अँगल किती? कोण सांगतं रे? हा अँगल किती? येस प्रणव, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. येस अजून वेदिका, येस प्रथमेश, गुड. कळतंय तुम्हाला? काय कळतं? अरे राजांनो टॅन थीटा घ्या. टॅन थीटा काय घ्यायचं? टॅन थीटा घ्यायचा. सांगा रे टॅन थीटा काय असतं?
शिकवलं ना राजांना, ट्रिगो चालूच आहे तुम्हाला. अपोजिट अपॉन ऍडजसेंट, अपोजिट अपॉन ऍडजसेंट, अपोजिट 1 ऍडजसेंट 1 किती आला 1. टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1 असते? टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1 असते? टॅनच्या 45 डिग्री साठी व्हॅल्यू 1 असते. आणि हा जो 45 तुम्ही काढलाय त्याला म्हणायचं आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड. कळालं का? दिस इज कॉल्ड आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड, आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड. कळालं? हा पार्ट कसा असतो? हा पार्ट कॉम्प्लेक्स नंबर मध्ये या पद्धतीने मेन्शन असतो. z इक्वल टू 1 प्लस आय, z इक्वल टू x प्लस आय वाय. सांगा रे, x ची व्हॅल्यू किती, y व्हॅल्यू किती? x किती रे? इथं कम्पेअर केल्यास x किती, इथं कम्पेअर केल्यास y किती. वेगळं काही शिकवत नाहीये तुम्हाला. नंबर बाबतीत राईट अँगल ट्रायंगलशीच खेळतोय आपण अजून. नंबर बाबतीत राईट अँगल ट्रायंगलशीच खेळतोय. नंबरचा विचित्रपणा आहे, त्याचं नाव विचित्र आहे जरा. कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचं नाव, त्याचं नावच कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स समजून घ्या, त्याचं नावच कॉम्प्लेक्स आहे. रियल प्लस इमॅजिनरी, रियल प्लस इमॅजिनरी इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर. एक्स किती वाय किती? अरे राजांनो, फ्रेंडशिप डे, मैत्री दिन आहे आज. ऐकणी आतापर्यंत मदत केलेल्या फ्रेंडची आठवण काढण्याचा दिवस. बरोबर आहे ना? एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 1, हेच तर शिकवलं तुम्हाला राजांना. आता काय शिकवलं? एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 1 जर असेल तर त्यांच्यामधला अँगल किती किंवा मॉड्युलसने केलेला अँगल किती हे काढलं आपण. मॉड्युलस किती अँगल तयार करतो. मग मला सांगा, मी तुम्हाला ट्रिगो मध्ये पण शिकवलंय, हा जर पी असेल तर तो कुठल्याही क्वाड्रंट मध्ये फिरू शकतो. बरोबर आहे का? दिस इज मोकळा टू राऊंड, this is मोकळा to round anti-clockwise direction, this is मोकळा, P is मोकळा. First quadrant positive positive, second quadrant negative positive, third quadrant negative negative, fourth quadrant positive negative. P कळालं का? P एकदम मोकळा आहे 0 to 360 डिग्री साठी. 0 to 360 डिग्री असं फिरू शकतो, असं फिरू शकतो, डिपेंड्स. कोण चेंज होतं रे? कोण चेंज होणार? कोण चेंज होणार? अँगल चेंज होत आहे. करेक्ट? अँगल चेंज होतोय, त्याला तर म्हणतात आर्ग्युमेंट, त्याला तर म्हणतात अँप्लिट्यूड, त्याला आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणतात. आता मी जे एक्झाम्पल दिलंय ते इथे आहे, z इक्वल टू 1 प्लस आय. हा जर इथं असेल तर त्याचं काय होईल रे? काय होईल? कोण सांगतं? इथं काय, इथं काय? z इक्वल टू किती? किती जणांना समजतं इथं z किती? हे एक्झाम्पल इथं लिहायचंय मला, तर हा किती असा प्रश्न आहे माझा. किती किती कोण सांगतं? एक्स एक्स निगेटिव्ह, वाय वाय पॉझिटिव्ह. समजलं अर्थ? एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. अर्थ समजलं का? अँगल किती रे? कोण सांगते अँगल किती? पटकन कळतं बघा, इथंच इथंच आहे ते. अँगल किती? इकडे अँगल 45 होता, तर इकडे अँगल किती रे? 180 मायनस 45, 180 मायनस 45. मग हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल टू मायनस 1 प्लस आय. करेक्ट? z इक्वल टू x प्लस आय वाय. याच्या बाबतीत tan थीटा इक्वल टू फॉर्म्युला आहे y बाय x. y किती? 1, x किती? मायनस 1. अँगल किती? कळत नाही सध्या. का नाही कळत? क्वाड्रंट समजून घ्यायचा. कुठला क्वाड्रंट रे? मायनस 1 प्लस आय साठी कुठला क्वाड्रंट? क्वाड्रंट कुठला? पटकन सांगायचं. क्वाड्रंट कुठला? क्वाड्रंट कुठला? सेकंड क्वाड्रंट. अर्थ समजतंय? सेकंड क्वाड्रंट मध्ये येत आपण हे पाहून सांगता आलं पाहिजे, पाहून सांगता आलं पाहिजे. सांग रे, इथला कॉम्प्लेक्स नंबर काय असेल मग?
या सेम सिच्युएशन साठी एक्स आणि वाय सेम आहेत, इथला कॉम्प्लेक्स नंबर सांगा रे. झेड इक्वल टू काय? पटकन आन्सर द्यायचं. झेड इक्वल टू काय? यस, अर्थ समजतंय? अर्थ समजतंय का? झेड इक्वल टू -1 मायनस आय. क्वाड्रंट कुठलं रे? क्वाड्रंट कुठला? क्वाड्रंट कुठला? अँगल किती? अँगल किती? डायग्राम वरून सांगायचंय. अँगल किती? अँगल थर्ड क्वाड्रंट मधला टाकायचा असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मधलं पहिले काढायचं आणि त्याला रोटेट करायचं. 180 मायनस 45 किती होतं रे? 180 निगेटिव्ह घ्यायचा आणि प्लस 45 किती झाला? -135. किती झाला अँगल? -135. कळलं आन्सर? -135 -3π/4 इज द आन्सर. या कॉम्प्लेक्स नंबरचा अँगल किती? -3π/4. समझा कुछ? पण निगेटिव्ह वर्षिका उलट यायचंय. उलट यायचंय ही खासियत आहे याची. उलट यायचंय, उलट. इथं चेक करा त्यांनी कशी डायरेक्शन दिली. डायरेक्शन कशी दिली चेक करा. या ठिकाणी तुम्हाला इकडून उलट यायचं. -3π/4 मायनस प्रिन्सिपल आर्ग्युमेंट. व्हेरी गुड, माहिती आहे वर्षिका. प्रिन्सिपल आर्ग्युमेंट असेल तर इट लाईज इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. प्रिन्सिपल असेल तर किती येणार? किती येईल मग? प्रिन्सिपल टॅन साठी फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट असतो. फर्स्ट अँड फोर्थ तो ट्रान्सफर होतो या साईडला. ट्रान्सफर होतो. -π + θ ट्रान्सफर करून घ्यावा लागेल तुम्हाला या साईडला. π - θ आणि -π + θ. सांगा फोर्थ क्वाड्रंट मध्ये 1 - i. फोर्थ क्वाड्रंट मध्ये 1 - i. इथं -1 - i. या ठिकाणी -1 + i. या ठिकाणी 1 + i. करेक्ट? हे समजलं का? आणि याचे प्रत्येकाचे अँगल माहित पाहिजे. यस वर्षिका, करेक्ट. -π/4 बरोबर आहे. -π/4 पुढे येणारच आहे तुम्हाला ते. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. टॅन जर झेड हा x + iy असेल, तर टॅन थीटा काय असतो? y/x असतो. हे लक्षात राहील का? एवढं सांगायचं. हे लक्षात राहील का रे? टॅन थीटा y/x असतो. हे फक्त लक्षात ठेवायचं सध्या तरी. बाकी ट्रिगो झालं की तुम्हाला येईल. ट्रिगो झाल्यानंतर तुम्हाला येईल बाकीचा पार्ट. ट्रिगो झाल्याशिवाय नाही. ट्रिगो झाला की हा पार्ट व्यवस्थित येईल तुम्हाला. ट्रिगो झाल्याशिवाय शक्य नाही. प्रिन्सिपल आर्ग्युमेंट नुसार हा तुमचा स्टँडर्ड अँगल ऑलवेज पॉझिटिव्ह 45 डिग्री. हा जर मेन्शन करायचा असेल तर किती? इथं जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर 180 - 45. 180 - 45. एकच एक्झाम्पल एवढं लक्षात ठेवा. इथं जर असेल तर -180 + 45 आणि इथं जर असेल तर -45. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही डायग्राम लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला आन्सर सांगता येतात. फर्स्ट क्वाड्रंट काय, सेकंड क्वाड्रंट काय, थर्ड क्वाड्रंट काय आणि फोर्थ क्वाड्रंट काय. याचे एक्झाम्पल्स कसे असतील ते मी सांगतो तुम्हाला. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे. 180 पेक्षा कमी, 180 पेक्षा लेस झाला हा सेकंड क्वाड्रंट. हा -π/+ अल्फा. -π इकडून इथं आला, राईट. आणि यासाठी अल्फा या साईडनी अल्फा पार्ट. -अल्फा कुठला क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट.
झेड लाईज इन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट रिस्पेक्टिव्हली. मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर ही डायग्राम लक्षात ठेवायची. या डायग्राम प्रमाणे एवढं सांगेल की या ठिकाणी झेड 1 प्लस आय जर घेतला तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स 1 आहे, व्हर्टिकल डिस्टन्स 1 आहे, हा 1 1 आहे, तर हा अँगल किती 45 डिग्री. पण हा मुवेबल असतो. कोण मुवेबल असतो? हा जो पॉइंट आहे तो फर्स्ट मध्ये येऊ शकतो, सेकंड मध्ये येऊ शकतो, थर्ड मध्ये येऊ शकतो, फोर्थ मध्ये पण येऊ शकतो, कुठल्याही क्वाड्रंट मध्ये येऊ शकतो. इन एनी क्वाड्रंट इट लाईज, कुठल्याही क्वाड्रंट मध्ये तो येतो. तुम्हाला हे माइंड करायचं. ओके, तर पुढे क्वेश्चन असे तुम्हाला पटकन क्लिअर होतील. परत या प्रॉपर्टीज आहेत, याचा आर्ग्युमेंट वेगळा, याचा आर्ग्युमेंट वेगळा. 2k पाय शॉर्टकट. आता हे खूप डेप्थ मध्ये आहे, नंतर सांगेल, कारण हे ट्रिगोला कनेक्ट झालं. आता आर्ग्युमेंट इथं एवढं सांगेल, प्रोडक्ट मध्ये आहेत, Z1 Z2 प्रोडक्ट मध्ये आहेत, त्यांचं काय झालं ऍडिशन. आर्ग्युमेंट डिव्हिजन मध्ये आहेत, त्यांचं काय झालं सबट्रॅक्शन. आर्ग्युमेंट आणि कॉन्जुगेट कशामध्ये आहेत, न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये आहेत, काय झालं त्याच्या बाबतीत सेम आहेत. झेड आणि झेड कॉन्जुगेट सेम आहेत, प्लस साइन आहे. झेड रेस टू एन आहे, हा पुढं आला, एन पुढं आला. हे का नाही समजणार, कारण हा सगळा ट्रिगो आहे. आता ट्रिगो आहे हायर लेवलचा, त्यामुळे हा पार्ट थोडासा स्किप करून पुढे जात आहे, तर चेक करा. द व्हॅल्यू ऑफ आर्ग्युमेंट, द कॉम्प्लेक्स नंबर ए आहे, याचा अर्थ कोण सांगतं रे? कॉम्प्लेक्स नंबर ए आहे, याचा अर्थ काय? कॉम्प्लेक्स नंबर ए आहे, याचा मिनिंग काय? कॉम्प्लेक्स नंबर ए आहे, याचा मिनिंग काय? कॉम्प्लेक्स नंबर ए आहे म्हणजे झेड इक्वल टू 1 प्लस आय, याच्यापैकी फक्त झेड इक्वल टू 1 आहे. झेड इक्वल टू 1 असेल तर हा पॉइंट कुठे येईल? इमॅजिनरी पार्ट नाहीये, इमॅजिनरी पार्ट 0 आहे. म्हणजे तो कुठल्या ऍक्सेस वरती आला तेवढं सांगायचं. कुठल्या ऍक्सेस वरती येतो, कुठल्या ऍक्सेस वरती येईल हा पॉइंट, ज्याच्यामध्ये एक्स किती आहे आणि वाय किती आहे. एक्स 1 आहे, सॉरी, आणि वाय किती आहे 0. एक्स 1 आहे, वाय नाहीच आहे, नाहीये म्हणजे 1,0. तसंच a, 0, तसंच a, 0, 1 ऐवजी a लिहा, a, 0. अर्थ समजला का? This a means any number. This a means any number. Any number. x कुठला पण नंबर असू शकतो, y मात्र 0. y मात्र 0. x हा कुठला पण नंबर असू शकतो, y मात्र 0. म्हणजे कुठला ऍक्सेस? x. आता सांगा, x ऍक्सेसनी x ऍक्सेस सोबत केलेला अँगल किती? x ऍक्सेसनी x ऍक्सेस सोबत केलेला अँगल किती असतो? Yes, definitely 0. So argument 0. आर्ग्युमेंट 0. तो जर हा 1 रोटेट करून उलट्या डायरेक्शन मध्ये जर आणला तर अँगल किती? स्ट्रेट अँगल. करेक्ट. किती असतो? उलट्या डायरेक्शन म्हणजे इकडे आला तो 1 पॉझिटिव्ह 1 आहे, या साईडला -1 आहे, म्हणजेच -a. अँगल किती झाला एक्स ऍक्सिस पासून? 180 डिग्री. 180 डिग्रीला काय लिहितो आपण? पाय लिहून ठेवा. 180 डिग्री, 180 डिग्री. 180 डिग्रीने कॉम्प्लेक्स नंबर फिरवला तो, राईट. आता हा एक नंबर आहे, तो आहे नुसता आय. नुसता आय म्हणजे कोइफिशियंट 1, रियल पार्ट 0, z इक्वल टू 0 प्लस 1 आय. एक्स किती, वाय किती? एक्स किती, वाय किती? कोण सांगतं? एक्स किती, वाय किती? एक्स किती, वाय किती? सांगा पटकन. एक्स किती, वाय किती? एक्स किती, वाय किती? या केस मध्ये सपोज ए ला मी 1 पकडलं, एक्स इक्वल टू किती रे? वाय इक्वल टू किती? 1. एक्स हा 0 आहे, वाय हा 1 आहे, म्हणजे कुठला क्वाड्रंट का ऍक्सेस? वेदर द ऍक्सेस ऑर क्वाड्रंट? ऍक्सेस ऑर क्वाड्रंट वरचा पॉइंट आहे. सांगा मग कुठला ऍक्सेस वरचा पॉइंट आहे जिथं एक्स 0 असतो? एक्स किती असतो? 0 असतो, असा तो पॉइंट आहे 0, 1.
यांच्यामधला अँगल किती रे? काही सांगायची गरज? बिकॉज we always measure angle from x-axis. We always measure angle from x-axis. Correct? So negative. याचा अर्थ असा समजला पाहिजे. मायनस ए आय कोण सांगतं रे कुठल्या ऍक्सेस वर? मायनस ए आय कुठल्या ऍक्सेस वरती? मायनस ए आय झेड इक्वल टू, कधी पण असं इमॅजिन करायचं, एक्स प्लस आय वाय झेड इक्वल टू, एक्स नाहीच आहे म्हणजे 0, आय वाय आहे मायनस ए आय, म्हणजे लक्षात ठेवा एक्स हा 0 सांगायचा त्यांना, वाय हा मायनस ए सांगायचा. एक्स 0 सांगायचा, वाय हा मायनस ए सांगायचा. वाय हा मायनस ए म्हटल्यानंतर तो निगेटिव्ह वाय ऍक्सेसला फॉलो करणार आहे. अँगल किती? अँगल किती? 0, 90, 180 अँड 270. 270 कसं लिहितात रे? 270 कसं लिहितात? 3π/2 और मायनस π/2. इकडून जर फिरलात तर हा येतो मायनस क्लॉकवाईज साठी आणि 90 डिग्री अँड 90 डिग्री. कळाला अर्थ? अर्थ समजतोय का? पॉइंट कुठं आहे त्याच्यावरती सगळं चाललंय आपलं डिस्कशन. मायनस झेड आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह रिस्पेक्टिव्ह. थिटा निगेटिव्ह पण असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. हे थोडस वेगळं आहे, थोडस वेगळं आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह साठीचे जे आहेत. ओके, डोंट वरी, ते नंतर फॉर्म केले तरी होऊ शकते. ते एकदम कन्सेप्च्युअली नाही समजणार म्हणून म्हणतात. हे एकदम नाही समजणार तुम्हाला. फक्त एवढं लक्षात ठेवा, आर्ग्युमेंट बाबतीत प्रोडक्ट असेल तर ऍडिशन, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन, हे प्रोसेस लक्षात ठेवा. पॉवर पुढे येते, पॉवर आर्ग्युमेंटच्या पुढे येते, या गोष्टी सांगून ठेवतो. हे तुम्हाला लागतील, क्वेश्चन मध्ये लागतील. हे जिथं येईल तिथे एक्सप्लेन करेल, अजून जिथं लागणार आहे तिथे एक्सप्लेन करेल, कारण बरेच कन्सेप्ट आहेत. ट्राय दिस क्वेश्चन, द आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एवढा एकच क्वेश्चन घेणार आहे आर्ग्युमेंट वरती. वी विल स्टॉप. We will take the questions on the next lecture. In next lecture. Questions मात्र पुढच्या लेक्चर मध्ये घेणार. शीट तुम्हाला मिळून जाईल वर्किंग साठी. ट्राय दॅट क्वेश्चन्स. ओके, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. काय होईल रे? आय चा स्क्वेअर -4 क्रॉस मल्टिप्लाय करा डिवायडेड बाय 2y. करेक्ट? आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 -4 डिवायडेड बाय 2y. आय ला परत आय न मल्टिप्लाय, आय न डिवाइड. किती झाला हा? -5i डिवायडेड बाय आय चा स्क्वेअर -2, म्हणजे किती झालं? 5/2i. कोण सांगतं याचा आर्ग्युमेंट किती? पटकन झटकन, झटकन पटकन. किती जणांना समजतं हे काय आलं? किती जणांना समजतं हे काय आलं? अरे राजन, तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर कम्पेअर करा. x प्लस आय वाय, एक्स किती? 0, राईट? एक्स नाहीच आहे त्या ठिकाणी. एक्स नाहीये, नाहीये म्हणजे किती रे? 0. हा एक्स नाहीये, 0 प्लस 5/2i, म्हणजे किती जणांना अँगल समजतो याचा? किती जणांना याचा अँगल समजेल? कुठल्या ऍक्सेस वरती का क्वाड्रंट मध्ये? ऍक्सेस वरती का क्वाड्रंट मध्ये? यस वर्षिका, करेक्ट. यश, करेक्ट. बोला, पट 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 सांगता आलं पाहिजे. वेदिका, करेक्ट. अवधूत, क्वाड्रंट मध्ये कसं काय येईल राजा? चेक कर बरं. एक्स 0 देईन मी तुला दिला आणि वाय 5/2 दिला, तर हा पॉइंट कुठं असेल? कुठं असेल? कुठं असेल हा पॉइंट? हा पॉइंट ऍक्सेस वर येणार. करेक्ट? एक्स हा 0 आहे, एक्स हा 0 आहे, राईट? आणि वाय हा 5/2 आहे, म्हणजे 2.5 आहे. इथे येणार तो. मग अँगल किती होणार? ऑप्शन इज डी. असं कळालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे काय केलं नाही समजत. का नाही समजणार? कारण हे रेग्युलर मध्ये शिकवलेलं आहे.
हा कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपर कन्वर्ट करता आला पाहिजे. हा कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपर कन्वर्ट करता आला पाहिजे. सो 2 थिंग्स वी हॅव ट्राइड आवर बेस्ट. One is the hippopotamus आणि another one is the tilted angle of the hippo. 2 गोष्टी फक्त लर्न केल्यात आज. त्याचे क्वेश्चन्स घ्यायचेत अजून, राईट. द चॅप्टर नेम इज कॉम्प्लेक्स. जेवढा कॉम्प्लेक्स आहे तेवढी ट्विस्ट सॉल्व्ह करायची शिकायचं आहे. एक तर आपण काय काढलं, हायपोटेनियस. हायपोटेनियसला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय म्हणतात, मॉड्युलस म्हणतात. पहिला कन्सेप्ट. दुसरा कन्सेप्ट, हा मॉड्युलस कितीनी टिल्ट आहे एक्स ऍक्सिस पासून. दॅट काढणं म्हणजे अँगल काढणं, आणि त्या अँगलला आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड म्हणतात. काय म्हणतात, आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड. हा कन्सेप्ट आहे, राईट. हा कन्सेप्ट होता. याच्याविषयी थोडस इलॉबरेट करायचा प्रयत्न केलाय. नक्कीच याच्याविषयी जे क्वेश्चन्स आहेत पुढं, हे तुम्हाला ट्रायलला दिले जातील पहिल्यांदा. ट्राय दिस क्वेश्चन्स. हे काही क्वेश्चन्स आहेत ते काही ट्राय करा, जमतील तुम्हाला अशी एक्सपेक्ट करतो. न जमलेले क्वेश्चन्स किंवा हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून मिळतील, राईट. आता इथून पुढे जेईचे क्वेश्चन्स आहेत. हा सेक्शन JEEचा आहे. इथून पुढचे क्वेश्चन्स JEEचे आहेत. हा सगळा क्वेश्चन जेईचा फॉलो होतात. लेटेस्ट एकदम ताजा क्वेश्चन, एकदम ताजा क्वेश्चन आहे. ट्राय करून पहा, स्क्रीनशॉट घ्या, ट्राय करून पहा. स्क्रीनशॉट घेऊन ट्राय करून पहा. एकदम ताजा क्वेश्चन. एक मिनिट, थोडस खाली घेतात. एकदम ताजा क्वेश्चन आहे. 2020 ला आलेला. त्याच्यानंतर 21 लाच एक्झाम झाल्या. आता चालू आहेत त्या एक्झाम्स. हा एक जेईला आलेला क्वेश्चन आहे, 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 हा क्वेश्चन आहे. ओके, हे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे. हे क्वेश्चन्स मी तुम्हाला घेणार आहे. ओके, त्याच्या बिफोर तुम्हाला वर्कशीट ही पाठवतो. ट्राय द मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड कन्सेप्ट. इट विल बूस्ट यू फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. नाही आलं, मी आहेच. ओके, तुम्हाला एक्सप्लेन केले जातील 1 बाय 1. मला फक्त आज एवढंच शिकवायचं होतं. मॉड्युलस म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे काय, कुठल्या क्वाड्रंट मध्ये कसा अँगल काढला जातो, एक्सेस वरती जर अँगल असेल तर तो किती बनतात, हे तुम्हाला कळालं पाहिजे. हा पर्पज होता आजच्या लेक्चरचा. ओके, अँड डेफिनेटली वी विल वर्क जे सुरुवातीपासून केलंय ना त्यांच्यासाठी. येस, इट लुक्स लाईक अ ट्रिगोच आहे, अर्ध्याच्या वरती ट्रिगोच आहे. पेशन्स ठेवा. ज्यांचे रोल नंबर हाय आहेत, लेटेस्ट जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना नाही जमणार, कारण हा चॅप्टर ऑलरेडी शिकवलेला आहे आणि त्यावेळेस फक्त कमी विद्यार्थी होते. तुम्ही लवकरात लवकर शिकून घ्या हा चॅप्टर. बसा, क्लासमध्ये अनाउन्स केलं जाईल कधी घेणार आहेत. तुम्हाला ऑफलाईन येऊन कव्हर करावं लागेल. ओके, अदरवाईज ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला मॅच करावे लागतील. थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स दोज हाव क्रॉस द 80 मार्क्स इन CET. ज्यांनी खरंच 80 मार्क्स क्रॉस केले त्यांचं नॉलेज खरंच हायर साईडला आहे. कीप इट अप. असे मोर पेपर्स येणार आहेत प्रत्येक संडेला. यू विल बी चॅलेंज फॉर दॅट पेपर्स. ओके, असे चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतील छोटे पुटर, चालू ठेवू आपण. नेक्स्ट मी घेणारच आहे एक चॅप्टर तुमचा ट्यूजडेला, राईट. ट्यूजडेला चॅप्टर घेणारच आहे. काय फीडबॅक 10 CET, इज इट ओके? ओके, SST आणि बायो सिलेबस न्यू होता CBSE ला. CBSE स्टुडंट्स नीड टू फॉलो द SSC बुक्स. CBSE स्टुडंट SSC बुक्स फॉलो करणं गरजेचं आहे. ऑनलाईन ई बालभारती, ई कार्ट बालभारती असं काहीतरी आहे, त्याच्यावरून डाउनलोड करा. ई बालभारती वरून डाउनलोड करा. ई बालभारती म्हणून आहे, त्याच्यामधून डाउनलोड करा बुक्स 10वीचे SSC बोर्डचे. मी जे शिकवलं ते आलंच नाही. नाही, ओव्हरऑल पेपर होता ना हा. ओव्हरऑल पेपर होता. आजचा जो पेपर होता तो ओव्हरऑल होता. ओव्हरऑल 10 CETचा पेपर ओव्हरऑल होता. तो तुम्हाला शिकवलं झालेलं येईल त्याच्यामध्ये. आता प्रत्येक वेळेस तेच क्वेश्चन थोडीच देणार आहे तुम्हाला, थोडे रोटेट करून नसणार.
मराठी मधून किती जण आहेत मराठी सोशल सायन्स मराठी किती जण रे बाबांनो पटापट सांगायचं यस रेज युअर हँड्स किती जण आहेत असे ज्यांचं मराठीत आहे सोशल सायन्स वी विल ट्राय our best to manage the paper in both the language Marathi or English social science 1 2 3 4 5 6 7 okay raise the hand raise your hand ओके ठीक आहे ट्राय करतो आम्ही पेपर सेट करण्याचा मराठीमध्ये वर्षिका मराठीत आहे का सोशल सायन्स मराठीत ओके वी विल ट्राय still you are managing English good very good ऑफलाईन साठी अवधूत डायरेक्ट क्लासमध्ये येऊन बसायचं डोंट वरी क्लासमध्ये येऊन बसायचं अवधूत क्लासमध्ये येऊन बसायचं अवधूत काही हरकत नाही okay thank you bye bye you have the chemistry lecture enjoy that at 6